नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. खरीप पीक विमा 2024 संदर्भातील एक अपडेट आला आहे. तो अपडेट असा आहे की जे काही राज्य शासनाकडनं आणि आता जी काही पीक विमा योजना आहे ती 80 ते 110 मॉडेलनुसार चालू आहे, कप अँड कॅप मॉडेलनुसार चालू आहे. आता याच्यानुसार राज्य शासनाकडनं समजा 110% वर नुकसान झालं तर राज्य शासन तिथे हप्ता देत असतो. तिथला जो काही वरचा खर्च आहे तो राज्य शासन टाकत असतो. 80% खाली जर नुकसान झालं असेल तर जो काही 20%चा गॅप आहे तो राज्य शासन पीक विमा कंपन्यांकडनं घेत असतो. आता हे झालं क्लिअर. हे झालं म्हणतं 80 ते 110 मॉडेल. आता याच्यानुसार खरीप 2024 साठी 8,006 कोटी रुपयाचा हप्ता जो होता तो राज्य शासनाला द्यायचा होता. आता याच्यामध्ये जवळपास 6,660 कोटी रुपये राज्य शासनाचा हप्ता याच्या आधी वाटप झालेला आहे. आता जो काही उर्वरित हप्ता आहे म्हणजे 3,850 कोटी रुपये याच्यासाठी राज्य शासन आता सांगतंय की आम्ही हे जे काही पैसे ते लवकर तिसरा हप्ता ज्याला म्हणतोय आपण 3,850 कोटी हे लवकर आम्ही पीक विमा कंपन्यांना देऊ. कारण की याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी 110%च्या वर हे नुकसान झालेलं पीक विमा कंपन्यांनी दाखवलंय. काही ठिकाणी असं होतंय की या दोघांमध्येच भांडणं चालतंय. कुठं म्हणताय 80% पर्यंत तर कुठे म्हणताय 110% आणि कुठेतरी सेटल होऊन आता जो काही 3,850 कोटी रुपयाचा पीक विमा आहे तो पीक विमा म्हणजे तिसरा हप्ता आता राज्य शासन ते समायोजनाच्या अंतर्गत तिथे टाकत आहे. आता हे जर झालं राज्य शासनाचा हप्ता, पण अजून काही ठिकाणी असे आहेत की तिथे 80%पेक्षा कमी नुकसान झालंय. मग तिथला हप्ता काय, तिथला हप्ता जो काही पीक विमा कंपनी आहे तो राज्य शासनाला ट्रान्सफर करणार आहे. एकंदरीत काय होणार आहे मित्रांनो, तर इकडचे पैसे तिकडे येतील आणि तिकडचे पैसे इकडे येतील. याच्यामध्ये जे काही अपात्र म्हणजे जवळपास 400 कोटी रुपयांचा जो काही विमा होता तो अपात्र ठरवण्यात आलेले होते शेतकरी, तर त्यांचा तर मार्ग जो काही पैसा आहे तो पैसा देखील राज्य शासन किंवा पीक विमा कंपन्या या दोघांना मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत काय, जे उर्वरित 3,500 कोटी रुपये 3,800 कोटी रुपये हे कोटी रुपये 3,850 कोटी रुपये राज्य शासन पीक विमा कंपन्यांना देणार आहे. आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. याला अजून वेळ लागू शकतो. याला अजून असला कुठलाही GR आलेला नाहीये, काही आलेलं नाहीये. फक्त एक समाज माध्यमांमधून आलेल्या ज्या काही बातम्या त्या बातम्यांच्या आधारेच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो. याचा जो काही निर्णय हा निर्णय लवकरच लागेल आणि शेतकऱ्यांना याच्यामध्ये लवकरात लवकर पैसा मिळतील. सकाळीच आपण एक सांगितलं होतं की सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील जो काही पीक विमा आहे तो पीक विमा देखील काही दिवसांमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे. तिथे देखील काही अनुदान जी काही रक्कम आहे ती रक्कम मंजूर करण्यात आली मित्रांनो. बघूया पुढचं काही आलं अपडेट तर तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू. धन्यवाद.